समर्थकांना इथून निघून जायला सांगा, त्यानंतर आपण इथूनच बाहेर जाणार असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। मात्र मुख्यद्वारामध्ये सध्या राणे समर्थक आणि राणे आहेत। जयंत पाटील दोन्हीकडे समजून काढण्याचा प्रयत्न करतायत। काही वेळापूर्वी त्यांनी राणेंशी संवाद साधला, त्यानंतर आता ते वैभव नाईक आदित्य ठाकरे यांच्याशी देखील ते बोलले। मामा जरासं मागे घ्या किंवा बोर्ड खाली घ्या। फ्रीमध्ये बघून रेकॉर्ड झाला। सध्या राजकोट किल्ल्यावर तणावाची स्थिती, दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। एक तर 1.5 तासापासून ठिय्या देऊन बसलेले आदित्य ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला नारायण राणे आणि त्यांचे समर्थक। मुख्यद्वारामधूनच बाहेर पडणार असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय, त्यासाठी ते ठिय्या देऊन बसले आहेत। तर ठाकरे गटाचे लोक बाहेरून मालवणमध्ये आले, आम्ही किल्ल्याचं मुख्यद्वार सोडणार नाही असं राणे समर्थकांचं म्हणणं आहे। ठाकरे गटानं किल्ल्याच्या मागच्या द्वारामधून बाहेर पडावं असं राणे समर्थकांचं म्हणणं आहे। मात्र मुख्यद्वारामधूनच बाहेर पडणार अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली आहे। सध्या जयंत पाटील आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद साधतायत। मालवणमध्ये आज महाविकास आघाडीचा मोर्चा देखील आहे। मात्र या सगळ्या राड्यानंतर सध्या महाविकास आघाडीचे नेते आणि राणे समर्थक देखील राजकोट किल्ल्यावरच आहेत। भाषण नाही, बसायचं नुसतं। बसूया तुम्ही अशा मागे राहा ना, मागे मग सगळ्यांना आता पाऊस येईल, सगळ्यांना मग शांत करून थांबावं। मग काय करतायत बघू ते। सगळ्यांनी इथं बोलून इथं बसू 15-20 मिनिटं आलेले आहेत सगळे। साहेबांना आहे ना तुमच्यासोबत? आदित्यजी नाही जाणार, हा भ्रष्टाचार झालाय ना। आता हे साहेब आहे, तुम्ही आता अर्थमंत्री होता, नियोजनचे सदस्य, हे काम एक काम केलं पाहिजे, त्याचे 8 पार्ट केले पाहिजे। हा एक पार्ट भिंत बांधणे, एक पार्ट चबुतरा बांधणे, एक पार्ट आणि 25-20 लाखाची 8 कामं साहेब दिली। 25-20 लाखाची नाही, पण एक काम एकाला दिलं पाहिजे। एकच मिनिट तुमची लॉ अँड ऍक्शनमधून काय घेतला? त्या लॉ अँड ऍक्शनमधून काय घेतला आहे ते बोलणार आणि आम्हाला विरोध करणार। तुम्ही वाहतुकी करा ना त्यांची। ते काय करणार? ते काय करणार? सगळ्यांना बाजूला करतो। हो, तुमच्या पोलिसाला मारलं, तुम्ही काय केलं नाही? काय करणार? जाणार कोण? जबाबदारी घेणार? जबाबदारी कोण घेणार? संघटनेचं काय साहेब, आमच्या कार्यकर्त्यांना लागतं का म्हणे, त्या लागताना जबाबदारी कोण घेणार? जे काही असेल तर आम्ही तपासू, जे काही योग्य कारवाई ते होईल। संघर्षाची बात ठीक आहे, आम्ही जातो बाहेर। चला, तुमचा आदेश आहे आणि तुमच्या ह्याच्यावर आम्ही जातो। काय झालं तर तुम्ही जबाबदार आहात, लक्षात ठेवा। हे आणि आपल्या कार्यकर्त्यांना कोणी एका हलायचं नाही। नंतर बघूया रे, जरा थांब। कसला कलेक्टर काय बोगस? साहेब पुढे मला पण बघायचं खाली
ऐकला त्यांच्या आपण इथे पाहतो किल्ल्याच्या द्वारावर राणे समर्थक पुन्हा एकदा आक्रमक झाले. निलेश राणे यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना हात लावायचा नाही यासाठी